श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 634. आपण गेल्या काही चिंतन प्रवाहामधून भरतजींच्या मानसिकतेचा अभ्यास करत आहोत. भरतजी जे या अयोध्येची चालून आलेली राजगादी स्पर्श मनाने देखील न करता थेट चित्रकूटच्या दिशेने निघाले, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच अभिलाषा होती, एकच मनोरथ होता की प्रभू रामचंद्रांना अयोध्येला परत घेऊन यायचं, ही राजगादी त्यांना सुपूर्द करायची. तेच खऱ्या अर्थाने याचे अधिकारी आहेत. राहिला प्रश्न या भरताचा, तर या भरत प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये जगू शकणार नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्र अयोध्येला परत येणं हे भरतासाठी जणू काही आपल्या प्राणांच्या रक्षणासारखं होतं. आणि त्यातच विशेषत्वाने या सर्व प्रभूंना होत असलेल्या हाल अपेष्टांसाठी आपण जबाबदार आहोत. हा अंतरंगीचा ग्रह एखाद्या शूळासारखा भरतजींना अत्यंत दुस्सह वेदना देत होता. कोणाशी बोलता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. प्रभू रामचंद्रांसमोर कसं व्यक्त व्हायचं या विचारांच्या आंदोलनामध्ये भरतजी हरवून गेलेले आहेत. सद्गुरू वसिष्ठ भरतजींच्या अंतःकरणातली ही सर्व आंदोलनं जाणतात आणि त्यामुळं एका प्रातःकाळी वसिष्ठ भरतजींना बोलावून घेतात आणि त्याचबरोबर अयोध्येतले सर्व ज्येष्ठ मंत्रिमंडळातील सदस्य आणि सर्व या चिरंजीवांच्या माता यांच्या उपस्थितीत वसिष्ठ अयोध्यावासियांना आणि विशेषतः भरतजींना प्रभू रामचंद्रांचं स्वरूप समजावून सांगतात. आपण सर्वजण लौकिक अर्थाने त्याचं रूप जाणून आहोत, परंतु आत्मानुभूतीच्या प्रांतामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्वरूप जे या समस्त विश्वाचे ते नायक आहेत, अशा प्रभूंना आपण केवळ त्यांच्या इच्छेच्या आधाराने, त्यांच्या आज्ञा पालनातूनच वश करून घेऊ शकतो. त्यामुळे वसिष्ठांनी सर्वांना प्रार्थना केली की आपण प्रभू रामचंद्रांचा रूख बघून, त्यांची इच्छा बघून त्यांच्याशी संवाद करावा. वसिष्ठांनी त्यानंतर सर्व अयोध्यावासियांना त्यांच्या इच्छा विचारल्या. सर्वजण मौन होऊन गेले, काय बोलावं कोणालाच कळेना. अशा वेळेला भरतजी अत्यंत प्रेमाने उठून वसिष्ठांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनातला भाव त्यांच्या समोर व्यक्त करतायत की हे प्रभो, मनुष्याच्या या विधात्याने रचलेल्या प्रारब्धामध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने भेद करू शकत असेल तर तो सद्गुरूचा आशीर्वाद आहे. आणि आपण हे वेळोवेळी या सूर्यकुलामध्ये केलेलं आहे. त्यामुळं आमच्यासारख्या अभाग्यांनी आपणास काय उत्तर द्यावं बरं. अशा रीतीने वसिष्ठांच्या हृदयाला अत्यंत संतोष होणारी वचनं भरतजींनी उद्गारली. त्यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. तात बात फुरी राम कृपाही, राम बिमुख सिधी सपने हुनाही, सकुच उतात कहत एक बाता, अर्धत जय बुध सरबस जाता, तुम कानन गवन हूँ दो भाई, फेरिय ही लखन सीय
रघुराई। सुनी सुबचन हर्षे दो भ्राता, भे प्रमोद परिपूरन गाता। मन प्रसन्न तन तेजु बिराजा, जनु जिय राउ रामु भय राजा। बहुत लाभ लोगन लघुहानी, सम दुख सुख सब रोवहि रानी। कहि भरत मुनि कहा सो कीन्हे, फलु जग जीवन अभिमत दीन्हे। कानन करऊ जन्म भरि बासु, एहि ते अधिकन मोर सुपासु। अंतरजामी राम सिय तुम सर्वज्ञ सुजान, जौ फुर कहूँ तनाथ निज, कीजिए बचन प्रवान। सियावर रामचंद्र प्रिय हो। भरतजीने परमार्थामधलं जणू काही अंतिम सत्यच वसिष्ठांच्या समोर प्रतिपादित केलेलं आहे. भगवंताचं दर्शन, भगवंताचा आशीर्वाद हे जीवाला कदाचित न उमगणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु जेव्हा भगवंत एखाद्या जीवावरती कृपा करतो तेव्हा तो त्याच्या जीवनामध्ये एका संताची, सद्गुरूची त्याला भेट घडवून देतो. प्रभू रामचंद्रांची कृपा बिभीषणावरती झाली म्हणून हनुमंत हा लंकेमध्ये जाऊन बिभीषणाला भेटू शकला. जो रघुबीर अनुग्रह कीना, तो तुम मोहि दरसु हटी दीना. बिभीषणाने देखील हे मान्य केलं की प्रभू रामचंद्रांची माझ्यावरती कृपा झाली म्हणून हे हनुमंता तू माझ्या आयुष्यामध्ये आला. सज्जनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतंय की आता आम्हाला सद्गुरू मिळालेले आहेत आणि आता सद्गुरू आम्हाला रामाच्या हातामध्ये हात नेऊन देणार, रामाची कृपा ते आमच्यावरती करणार. मला वाटतं हे आमचं अज्ञानच आहे. प्रभू रामचंद्रांनी आमच्यावरती कृपा केली आणि म्हणून त्यांनी ब्रह्मचैतन्यांना आमच्या आयुष्यामध्ये पाठवला. आणि त्यामुळे या विश्वामध्ये जे जे काही म्हणून सद्गुरु तत्व आहे त्या सगळ्यांची प्रेरणा प्रभू रामचंद्र आहेत. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, जेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हे आम्ही म्हणतो खरं, परंतु आम्ही या गुरु रूपामध्ये भेद समजून त्यांच्या पदामध्ये देखील भेद समजतो. त्यांच्या साधनेमधल्या भेदाच्या आधाराने आपण त्यांच्यातल्या तत्वाला देखील भेदून टाकतो. मला बऱ्याचदा गमतीने असं वाटतं की एखाद्या बैलगाडीतलं एखादं गव्हाचं पोतं फुटावं आणि ते दाणे जसे सगळीकडे विखरावेत आणि खूप अंतरापर्यंत नंतर पडलेल्या पावसामुळं त्यातून अंकुर उमलून पीक यावं, त्याप्रमाणे एकच परमतत्व, वेगवेगळे प्रांत, तिथल्या असलेल्या लोकसवयी, भाषा यांच्या आधाराने त्या त्या परिस्थितीला अनुकूल असलेल्या संतांचं पीक त्या त्या प्रांतामध्ये आणतं. परंतु जसं हा एकच अंतरात्मा या प्रत्येक गव्हाच्या दाण्यात आहे, तसा प्रत्येक संत हा ज्याच्या प्रेरणेने त्या संप्रदायाचा ऊर्ध्वयू होतो, अनेक जीवांच्या उद्धाराचा तो एक मार्ग ठरतो. सज्जनो, यामागे कोणाची प्रेरणा आहे? प्रेरणा आहे प्रभू रामचंद्रांची. आणि त्यामुळे श्री महाराज देखील प्रत्येक ठिकाणी राम करता, राम इच्छा
या आधाराने या सर्व गोष्टींचं फळ रामाकडे द्यायचंय. या प्रभू रामचंद्रांची सेवा करण्यासाठीच हे हनुमंत तत्व या सद्गुरु रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये येतं. सज्जनो, आम्ही देखील तामस तनु कछु साधन नाही, प्रीतीन पद सरोज मन भाई. अशाच पद्धतीची मंडळी आहोत. जीवनामध्ये अनंत प्रकारचे या त्रिगुणांचे रंग कालवलेले आहे, परंतु आमच्या उद्धारासाठी म्हणून तो संत आपल्या जीवनात येतो. आणि संतांना याची परिपूर्णतेने जाणीव आहे की आपण इथं का आलेलो आहोत. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने आम्ही इथं आलेलो आहोत. जे काही जीवांचे उद्धार होणार आहेत त्याची शक्ती, त्याची प्रेरणा कोण आहे? प्रभू रामचंद्र आहे. आपण केवळ त्याचे एक परमशुद्ध असं माध्यम आहे, ज्यामधून ही या प्रभू रामचंद्रांची कृपा या जनमानसामध्ये वाहत असते. आणि वसिष्ठ देखील अत्यंत निस्पृहतेने, जरी भरताने त्यांच्यासाठी हे इतकं विलक्षण गूढ रहस्य उकलून सांगितलं की सर्व परमार्थाचं मर्म आहे, हे गुरुराया तुझा या मस्तकावरती झालेला वरद हस्त, तुझी कृपा, तुझ्या कृपेच्या आधाराने या जीवाच्या प्रारब्धामध्ये झालेला हा विलक्षण बदल, आणि ज्यामुळं या लौकिक आणि पारलौकिक जीवनामध्ये चालणारी तुझी सत्ता. परंतु या सर्व गोष्टींना केवळ एक निमित्त मात्र समजून हे सर्व काही प्रभू रामचंद्रांच्याच प्रेरणेने चालतं, हे त्याच्या पलीकडचं सत्य वसिष्ठ भरताला सांगताना म्हणतात की तात बात फुरी राम कृपाही, राम विमुख सिधी सपने हो नाही. भरता, तू म्हणालास ही गोष्ट खरी आहे. गुरुच्या आशीर्वादामध्ये विलक्षण बळ आहे, यात काही शंका नाही. गुरुने एकदा का मस्तकावरून त्याचा हा वरदहस्त फिरवला तर जीवनामधल्या सर्व संचिताचा तो लय करू शकतो. त्याच्या कल्याणासाठी त्या संचितामध्ये तो बदल घडवून आणू शकतो, याबद्दल कुठलंही दुमत नाही बरं. परंतु एक लक्षात घे, या वरदहस्तामध्ये, या असलेल्या गुरुच्या कृपा आशीर्वादामध्ये देखील जे बळ आहे, जी प्रेरणा आहे, ती सर्व प्रभू रामचंद्रांची आहे. आणि चरित्र रूपाने जर या गोष्टीचा आपण अर्थ नीट समजून घेतला तर वसिष्ठांच्या द्वारे प्रभू रामचंद्रांना निवेदन करावं, ही जी भरताची इच्छा आहे की वसिष्ठांनी जर प्रभू रामचंद्रांना आज्ञा केली की रामा, मी सारासार विचार केलाय आणि तू आता चित्रकूटवरून परत अयोध्येला चल आणि अयोध्येची राजगादी सांभाळ, हा जर वसिष्ठांनी रामाला आज्ञापूर्वक अधिकाराने सांगितलं तर राम हे मान्य करेल, याची निश्चित खात्री भरतजींना आहे. आणि भरतजींच्या अंतःकरणामध्ये हा असलेला मानस वसिष्ठ देखील जाणतायत. आणि त्यामुळे वसिष्ठ त्या न विचारलेल्या अव्यक्त प्रश्नाचं उत्तर अव्यक्तपणे देताना म्हणतात की भरता, मला जी काही बोलण्याची प्रेरणा येते ती देखील प्रभू रामचंद्रांच्याच शक्तीने येते बरं. त्यामुळे मी जे काही बोलीन ते त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या प्रेरणेनुसारच बोललं जाईल माझ्याकडून. काय विलक्षण आहे. आमच्या दृष्टीने प्रभू रामचंद्र आणि सद्गुरु हे आपण दोन वेगवेगळी तत्व समजतो, परंतु निर्गुण निराकार हा परमात्मा केवळ सगुण साकार होतो आणि आपल्या समोर सद्गुरु रूपाने येतो, आमच्या सारख्या भाषेमध्ये बोलतो, आमच्यासारखा संसार करून आम्हाला भगवंत कसा साध्य करायचा याचा मार्ग दाखवतो. परंतु मूळ रूपामध्ये जर अभ्यासलं तर तेच हे परमतत्व सगुण रूप धारण करून आलेलं आहे, यात काही शंकाच नाही. आणि त्यामुळं
जे प्रभू रामचंद्रांची इच्छा असेल, ज्याच्यासाठी ते अनुकूल असतील, तेच आमच्याकडून देखील वदवलं जाईल, हे वसिष्ठ या आशीर्वादाच्या निमित्ताने भरतजींना सांगत आहेत. भरता, या जगामध्ये हा सर्व विरोध कुठं होतो? कारण जीव स्वाभाविकपणे रामाच्या इच्छेला स्वीकारायलाच तयार होत नाही रे. प्रत्येक ठिकाणी हे द्वंद्व आहे, माझी इच्छा आणि प्रभू रामचंद्रांची इच्छा. जीवन किती सहज होईल ना की जर आपण प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला सहजतेने स्वीकारू शकलो तर. परंतु आमच्या जीवनामध्ये हा विरोध निर्माण करणारं हे द्वैत भूमिकेचं शास्त्र आम्हाला बऱ्याचदा आमच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी आततायी करतं. अरे प्रभू रामचंद्र नाही तर मी आणखीन कुठल्या तरी देवताकडून त्याला प्रसन्न करून माझ्या मनासारख्या गोष्टी मिळवून घेईन, अशी आपण बऱ्याचदा राम विन्मुखता देखील अकारणपणे आपल्या जीवनात ओढवून घेतो. परंतु जसं या पृथ्वीवरती राहण्यासाठी तुम्ही कुठल्याही देशात राहा, कुठल्याही सरकारच्या अखत्यारीमध्ये राहा, परंतु प्रत्येकाला जसा प्राणवायू हा जगण्यासाठी अत्यंतिक गरजेचा आहे, तसं या समस्त विश्वामध्ये जरी ठिकठिकाणी वेगवेगळी सरकार दिसत असली तरी या सगळ्यांची चेतना, या सगळ्यांचा प्राण हा प्रभू रामचंद्र आहे. आणि त्याच्याशी विन्मुख होऊन जगामध्ये कधीच कोणी समाधानी होऊ शकलेलं नाही. त्यामुळे हे भरता, रामाशी विन्मुख होणं म्हणजे आपण आपल्या इच्छेसाठी रामाच्या इच्छेचा अव्हेर करून आपल्या इच्छेला भगवंतावरती थोपवण्यासारखं आहे. आणि या राम विन्मुक्तेमधून कधीच कोणाचं भलं झालं नाही बरं. आता राहिला प्रश्न, जी तुझ्या मनामधली इच्छा आहे, जे तुझं मनोरथ आहे, ज्याच्यासाठी मी देखील अनुकूल आहे की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला यावं, त्यांनी या राजगादीचा स्वीकार करावा आणि आपली ही सर्व सभा देखील त्याच कारणासाठी संघटित झाली आहे की या प्रश्नामधून मार्ग कसा काढावा, जेणेकरून प्रभू रामचंद्रांनी वडिलांना दिलेल्या वचनाचा भंग होणार नाही, कुठेही धर्माचरणाला छेद जाणार नाही, आणि त्याचबरोबर तुझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या दाहाला देखील शांत करण्याचा उपाय आपल्याला मिळू शकेल. एक लक्षात घे, एखादं लहान मूल जर हट्टाला पेटलं तर ती गोष्ट मिळवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मग त्यासाठी ते कितीतरी वेळ आकांड तांडव करतं, रडतं, अशोभनीय वाटतं. परंतु जसं जसं ते मूल मोठं होतं, जसं जसं त्याच्यामध्ये विवेक येतो, ज्ञान येतं, आणि त्याला त्या आयुष्याच्या टप्प्यावरती जर एखादी गोष्ट हवीशी वाटली तर तो लहानपणासारखा हट्टी बनत नाही, लहानपणासारखा आकांड तांडव करत नाही. जीवन हे प्रत्येक ठिकाणी तडजोड शिकवतं बाळा. 100 पैकी 100 गोष्टी माझ्याच मनासारख्या व्हावात, हा जीवाचा अट्टाहासच त्याला बऱ्याचदा असमाधानात ठेवत असतो. परंतु त्यातला जो ज्ञानी असतो तो म्हणतो, निदान त्यातील मला जे प्रमुख हवं आहे तेवढ्या 50% गोष्टी जरी माझ्या बाबतीत घडल्या तरी राहिलेल्या 50% गोष्टींवरती मी पाणी सोडायला तयार आहे. आणि ज्ञानी मनुष्य हा नेहमी त्या पद्धतीने समाधानामध्ये राहतो. अर्ध तजई बुध सरबस जाता. आपल्याला देखील नेहमी व्यवहारामध्ये सांगितलं जातं की अर्धा ग्लास भरला आहे का अर्धा ग्लास रिकामा आहे. 2 दृष्टिकोन आहेत. अर्धा ग्लास रिकामा आहे हे असमाधानाकडे आम्हाला घेऊन जातं, आणि अर्धा ग्लास भरलेला आहे हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला थोडासा अनुकूलतेचा आनंद मिळवून देतो. आज प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला यावं आणि राजगादीचा स्वीकार करावा, हाच तुझा मुख्य उद्देश आहे की नाही भरता? भरतजी म्हणतात, अर्थातच.
तेवढाच एक उद्देश आहे माझा. मग प्रभू रामचंद्रांचं हे जे उर्वरित वनवासाचं जीवन आहे, त्याला देखील कोणीतरी निर्वाहन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला खरं तर संकोच वाटतंय हे बोलायला, परंतु तरी देखील तुझ्या मनाचा रूख ओळखून तुझ्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी या दृष्टीने मी तुला विचारू इच्छितो भरता, की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अयोध्येला परत येतील. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या राजगादीचा स्वीकार करतील. प्रभू रामचंद्र आणि सीताजी अयोध्येचा सांभाळ करतील. आणि त्या बदल्यामध्ये भरत आणि शत्रुघ्न प्रभू रामचंद्रांच्या उर्वरित वनवासाचं निर्वाहन करतील. कसा वाटतोय तुला हा उपाय? सज्जनो, मला भगवंत हवा, मी भगवंतासाठी वाटेल ते करू शकतो, असं म्हणणं खूप सोपं आहे. परंतु त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी जेव्हा असं एखादं विलक्षण अग्नी दिव्याचं गणित आपल्यावरती येतं, त्यावेळेला जीवाची अवस्था काय होते? हा सर्व चित्रकूटाचा प्रवास हा अंतरंगाचा प्रवास आहे. हृदयामध्ये जीव आणि शिवाचं मिलन आहे. जोपर्यंत जीवाची देहबुद्धी जागृत आहे, तोपर्यंत परमात्मा देखील त्याच्यापासून 2 हात लांबच आहे. ज्या क्षणी जीवाची देहबुद्धी संपली, त्याचा अहम संपला, त्याच क्षणी प्रभू रामचंद्र भरताला आपल्या हृदयाशी लावणार आहे. आणि ह्याचं नाणं जणू काही ठणकावून घेणं, त्या सत्व परीक्षेमध्ये जीव पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहे की नाही हे वारंवार पाहणं. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. त्याप्रमाणे वसिष्ठ भरत रूपी या प्रभू रामचंद्रांशी एकरूप होणाऱ्या या सरोवराची ही एक आणखीन छोटीशी परीक्षा या चित्रकूटावरती घेतायत, की भरत या असलेल्या संकल्पनेवरती नेमका कशी प्रतिक्रिया देतोय. आपण आपल्या स्वतःला चित्रकूटवरती न्या. आणि वसिष्ठ आपल्याला सांगतायत की प्रभू रामचंद्र, तुझी इच्छा आहे ना बाळा की अयोध्येला परत जावेत, चला मी नेतो. बघा वसिष्ठांचा अधिकार काय आहे, सद्गुरूचा अधिकार काय आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, मी तुम्हाला सांगतो ते साधन तुम्ही मनापासून करा. तुमचं काम करणं हे माझ्याकडे लागलं नव्हे, मी रामाचा हात धरून तुमचं काम करवून घेईन. काय सद्गुरूचा अधिकार आहे. सद्गुरू प्रभू रामचंद्रांच्या हाताला धरून त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून घेऊ शकेल. त्यामुळे वसिष्ठ जर म्हणतायत की मी प्रभू रामचंद्रांना आणि सीताजींना अयोध्येत परत नेतो, परंतु त्या बदली या बलिदानाची परीक्षा काय आहे की तू आणि शत्रुघ्न वनवासामध्ये जाऊन निर्वाहन कर. आता बघा, ही एकच गोष्ट आहे, सभेमध्ये सर्वांनी ती एकत्रितपणे ऐकली आणि यामध्ये प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये निर्माण झालेल्या प्रतिक्रिया देखील किती सुंदर, अभ्यासनीय, चिंतनीय आहे. जेव्हा जीव हा असा संपूर्णपणे समर्पणाला तयार झालेला असतो, त्या रामाच्या प्राप्तीसाठी कुठल्याही टप्प्याच्या समर्पणासाठी त्या जीवाच्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु शिल्लक उरलेला नसतो. क्षणामध्ये भरतजींच्या हृदयामध्ये विलक्षण आनंद निर्माण झाला. मन प्रसन्न तन तेजु बिराजा, जनु जिय राव राम भय राजा.
आनंदाच्या ज्या काही आत्ताच्या क्षणाला अमर्याद अशा अपेक्षा भरतजींच्या हृदया होत्या, त्या सर्व गोष्टी जणू काही वस्तुरूपाने त्यांना प्राप्त झाल्या आहेत, असा आनंद भरतजींना या वसिष्ठांचं वचन ऐकल्यानंतर झालंय. त्यांचं मन प्रसन्न झालंय, त्यांचं शरीर तेजपुंज झालेलं आहे आणि त्यांच्या अंतरंगामध्ये एक विलक्षण आनंद त्यांना असा जाणवतोय, जणू काही राजा दशरथ पुन्हा जिवंत होऊन अयोध्येला परत आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांचा त्यांनी राज्याभिषेक केलाय आणि प्रभू रामचंद्र आणि सीताजी या सिंहासनावरती विराजमान झालेले भरतजींना दिसत आहेत. माझ्यासारख्या व्यक्तीला जर अशा परीक्षेमध्ये चित्रकूटवरती सद्गुरूच्या समोर उभं राहावं लागलं असतं तर कदाचित काही किंतु परंतु माझ्या मनामध्ये निश्चित आले असते. नाही, असं काही करता येणार नाही का आम्ही दोघं देखील थोडा काळ वनवासात राहूत आणि मग आम्ही चौघही अयोध्येमध्ये राहूत. सद्गुरूच्या वचनासाठी संपूर्ण गोष्टींचं समर्पण करणारा जीवच त्याच्या संपूर्ण कृपेला प्राप्त होत असतो. भैयासाहेब मोडकांची आठवण येते. एवढा धनाढ्य इंदोरचा हा गृहस्थ, परंतु श्री महाराजांनी जेव्हा त्यांना विचारलं की भैयासाहेब काय पाहिजे, परमार्थ हवाय का प्रपंच हवाय? भैयासाहेब दोनदा विचारल्यानंतरही म्हणतात, महाराज परमार्थ हवाय. म्हणतात, बघा बरं, परमार्थ जर हवा असेल तर हातामध्ये एक वेळ चौपदरी घेण्याची वेळ येईल. मग त्यावेळेला म्हणू नका की ही अशी अवस्था का झाली. महाराजांच्या वचनांमागे मोठा गुह्यार्थ होता. परिस्थिती बदलली. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं आणि भैयासाहेब मोडक राहत्या घरातून रस्त्यावरती आले. महाराज देखील देहातून निघून गेले. तत्पश्चात पुण्यामध्ये तुळशी बागेत भैयासाहेब मोडक जवळजवळ एक तप याच तुलसी रामायण ग्रंथाचं वाचन करत राम मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या लोकांना या चौपाया दोह्यांमधला असलेला हा विलक्षण रस समजावून सांगायचे. आपल्या शेवटच्या गोंदवल्या दौऱ्यामध्ये जेव्हा वार्धक्य अगदी निकट आलं होतं आणि अंतकाळ समोर दिसू लागला होता, त्यावेळेला गणपतराव दामले भैयासाहेबांना म्हणाले की भैयासाहेब, आपल्याला खूप हाल अपेष्टा सहन करावं लागल्या हो. खरोखर कधी कधी आपले जुने दिवस आणि आत्ताचे दिवस बघितल्यानंतर वाईट वाटतं, वैषम्य वाटतं. यावरती भैयासाहेब मोडक म्हणाले, अहो गणपतराव, तुम्ही माझ्याबद्दल असं वैषम्य मानू नका. श्री महाराजांनी माझ्या आयुष्याचं सोनं करून टाकलंय. बघा सज्जनो, ज्याच्या जीवनामधल्या सर्व सोन्या नाण्याचं विसर्जन त्यांनी या गुरुवचनांच्या आधाराने स्वीकारलं, तेच आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणतायत की श्री महाराजांनी माझं सोनं करून टाकलेलं आहे. गुरुवचनांवरती पूर्ण निष्ठा ठेवून आयुष्य एखाद्या आहुतीसारखं या यज्ञामध्ये समर्पित करणाऱ्या जीवालाच या जीवन यज्ञाची पूर्णाहुती मिळते, ती म्हणजे रामकृपेच्या आधाराने. आणि त्यामुळे भरतजी आणि शत्रुघ्न या समर्पणासाठी अत्यंत सहजपणे तयार झाले. प्रजा विचार करू लागली की अरे, तराजूमध्ये तसं बघितलं तर आपल्यासाठी सर्व समसमानच आहे. राम लक्ष्मण परत येणार, परंतु भरत शत्रुघ्न जाणार. परंतु रामाचं पारड काकणभर जड आहे. राम लक्ष्मण परत आले तर थोडा जास्त लाभ आहे. भरत शत्रुघ्न वनामध्ये गेले तर राम लक्ष्मण वनामध्ये राहण्यापेक्षा आपली थोडी कमी हानी आहे. ज्या भरताच्या कृपेने अयोध्यावासी प्रभू रामचंद्रांपर्यंत आले, जीव देखील बऱ्याचदा असाच आपल्या गुरुला, आपल्या या संतांच्या करुणेच्या पलीकडे जाऊन स्वतःचा स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्व माता विचार करतायत की आमच्यासाठी तर काय, उजवा हात आणि डावा हात यामध्ये जीवात काय फरक आहे.
उजवा डोळा डावा डोळा दोन्हीही जीवासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. त्याप्रमाणे आम्हा मातांना राम लक्ष्मण काय किंवा भरत शत्रुघ्न काय, या दोघांपैकी कोणाही एका जोडीचं असलेलं हा दुरावा हा अत्यंत दुःखदच आहे. त्यामुळे वसिष्ठांनी दिलेल्या या विचारावरती प्रत्येक जण आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये प्रतिक्रिया अनुभवू लागला. एक अत्यानंदित आहेत, एक मध्यम स्वरूपाची आहे, तर एक अत्यंत दुःखद स्वरूपाची आहे. भरतजी म्हणाले, हे प्रभू, आपण माझ्या मनातली गोष्ट जणू काही आपल्या या विचारांच्या आधाराने व्यक्त केली. आपण जे म्हटलं आहे त्या पद्धतीने जर माझे प्रभू रामचंद्र आणि सीताजी खरंच अयोध्येला परत येणार असतील तर त्यांच्यासाठी केवळ 14 वर्ष वनवास काय, हा भरत त्यांच्यासाठी आजन्म वनवासामध्ये राहायला तयार आहे. एवढ्याशा एका बलिदानातून जर या भरताला त्याच्या अंतरंगामध्ये असणारी अत्यावश्यक गोष्टीची जर प्राप्ती होणार असेल तर हा भरत या अत्यंत अल्प अशा समर्पणासाठी सहजपणे तयार आहे. माझ्यासाठी यामध्ये कुठलंही दुःख नाही, किंबहुना या इतकं मला अधिक सुखदायक दुसरं ते काय असणार की माझे प्रभू रामचंद्र आणि सीताजी लक्ष्मणजी अयोध्येत आणि हा भरत आपल्या धाकट्या भावंडा समवेत शत्रुघ्ना समवेत प्रभू रामचंद्रांचं हे उर्वरित कार्य या वनामध्ये पूर्ण करतोय. प्रभू, आपल्या वचनांवरती माझा दृढ विश्वास आहे. माझ्या अंतरंगातला जो भाव आहे तो माझ्या हृदयस्थ असलेले राम सीताजी जाणतात. आपण देखील सर्वजण सर्वज्ञ आणि सुजाण आहात. मी आपणास अत्यंत मनोभावे अशी विनंती करतो की जर हा उपाय सत्य असेल तर आपण दुसरा कुठलाही विचार न करता हा उपाय कसा अंमलबजावणीमध्ये आणता येईल याची व्यवस्था करा. हा भरत या समर्पणासाठी पूर्णपणे तयार आहे. सज्जनो, हे आहे भरताचं चरित्र. समस्त समर्पणाची ही परीक्षा वसिष्ठांनी भरताच्या हृदयामध्ये जी अनुभवली त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.